महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। माजलगाव 60 लाखांचा दरोडा प्रकरणात 4 आरोपींना अटक। जिल्ह्यातील माजलगाव येथील ज्वेलर्स दुकानात पडलेल्या 60 लाखांच्या दरोडा प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून दुकानात कारागीर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींसह 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी 18 तोळे सोने व 1 किलो चांदी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी सायंकाळी माध्यमांना दिली। सराफ दुकानदार अमोल पंढरीनाथ गायके वय 31 राहणार भाट वडगाव तालुका माजलगाव हे त्यांचे माजलगाव येथील अमोल ज्वेलर्स या दुकानातून आठवडी बाजारात खेरडा येथे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी 25 जानेवारी रोजी त्यांच्या दुचाकीवर पुतण्यासह जात होते। यावेळी पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांना बाजूला थांबण्यास भाग पाडले। गायके यांनी गाडी थांबवल्यानंतर त्यांना 3 आरोपींनी सत्तूरचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्या चांदी दागिन्यांची पिशवी बळजबरीने काढून घेऊन पळ काढला। त्यावरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। वरीलप्रमाणे गुन्हा घडल्यापासून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले। दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील गेलेला माल, सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करावे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी 3 वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्याचा माजलगावजवळ 60 लाखाचा दरोडा 4 आरोपींना अटक केली आहे। बीड जिल्ह्यातील माजलगावजवळ सराफ दुकानदारावर झालेल्या 60 लाखाच्या दरोड्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारागिरासह 4 आरोपींना अटक केली। पोलिसांनी 18 तोळे सोने 1 किलो चांदी जप्त केली आहे। सराफ दुकानदार अमोल पंढरीनाथ गायके वय 31 राहणार भाट वडगाव तालुका माजलगाव हे त्यांचे माजलगाव येथील अमोल ज्वेलर्स या दुकानातून आठवडी बाजारात खेरडा येथे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी 25 जानेवारी रोजी त्यांच्या दुचाकीवर पुतण्यासह जात होते। यावेळी पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांना बाजूला थांबण्यास भाग पाडले। गायके यांनी गाडी थांबवल्यावर त्यांना 3 आरोपींनी सत्तूरचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्या चांदी दागिन्याची पिशवी बळजबरीने काढून घेऊन पळ काढला। त्यावरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। आरोपीचे प्लॅननुसार 25 जानेवारी रोजी एकनाथ कपाले व संजू उर्फ संजय विष्णुदास कांबळे यांनी फिर्यादी यांची रेकी करून ते आठवडी बाजारास निघाल्यानंतर त्यांना 5 आरोपींनी 2 दुचाकीवर पाठलाग करून शस्त्राचा धाक दाखवून गुन्हा केला आहे। आरोपींच्या ताब्यातून 18 तोळे सोन्याचे दागिने, 1 किलो चांदी असा एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। तसेच संजू उर्फ संजय विष्णुदास कांबळे यासही ताब्यात घेतले असून एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पांडव हे करत आहेत। 25 तारीखला सकाळी 9 वाजताच्या जवळ एक सोनार माजलगाव ग्रामीणच्या हद्दीमध्ये ज्वेलरी घेऊन तो गावामध्ये चालला होता। तिथे त्याच्यावर दरोडा पडला होता। त्या दरोड्यामध्ये 2 बाईकचा वापर झाला होता। त्यांना धारदार शस्त्र दाखवले होते आणि त्यांच्याकडून 60 लाखाचा मुद्देमाल दरोडाखोर लोकांनी घेतले होते। हा खूप ट्रिकी क्राईम होता, जिथे आमच्या पोलिसांकडे कुठल्याही प्रकारचा क्लू नव्हता। त्याच्यानंतर लोकल क्राईम ब्रांच बीडनी 3 टीम तयार केली। सगळे तांत्रिक टेक्निकल एव्हिडन्सेस त्याच्यामध्ये बघितले, लोकल सोर्सेस त्याच्यामध्ये बघितले आणि टीमनी वेगवेगळी ठिकाणी कोण आला, कोण बाहेर गेला माजलगावमध्ये सगळं तपास बारकाईने बघून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे फक्त 4 दिवसमध्ये। त्यामध्ये आतापर्यंत आम्ही 4 आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि 18 तोला गोल्ड आणि सिल्वर त्यामध्ये रिकवर्ड झालेला आहे। 4 आरोपीला अटक केलेला आहे, 1 आरोपी ॲब्स्कॉन्डिंग आहे। हा गुन्ह्यामध्ये LCBनी खूप चांगल्या प्रकारे जेवढे पोलिसांकडे फॅसिलिटीज राहतील सगळे वापरून टेक्निकल, लोकल इंटेलिजन्स, टीम वर्क सगळे वापरून फास्टेस्ट त्याला रिकवर केलेला आहे आणि उरलेला आरोपी त्याच्या बाबतीत आमची टीम बाहेर आहे आणि याच्यामध्ये सगळे आरोपीच्या पास्ट क्रिमिनल हिस्ट्रीचा अभ्यास करून त्यामध्ये मकोका लागू शकते की नाही त्याच्यावर आमचं काम चालू आहे। करणारे आहे त्यामध्ये आतापर्यंत जो सगळ्यांचा यांचा फीडबॅक आहे, त्यांचा पास्ट बॅकग्राऊंड आहे। एक होता तो बेसिकली कारागीर होता, सोनारकडे कारागीर होता। 2 लोकांना माजलगाव शहरमधून तडीपार झाले होते, SP ऑफिस बीडच्या आदेशावरून ते तडीपार झाले होते। एक जो आरोपी आहे त्याचा भाऊ पुणेमध्ये जेलमध्ये आहे, तो त्याचे बेलसाठी त्याला पैसे पाहिजे होते। तो बघितले तर 4 लोक जो आम्ही आतापर्यंत अटक केलेले त्यांना वेगवेगळे कानूनमध्ये जो सोनारचा जो कारीगर होता त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे बेसिकली त्याचे लॉस झाले होते। तो सगळे लोकांना पैशाची गरज होती आणि त्यांना हा माध्यम
त्यांना इझी वाटला, त्यामुळे त्यांनी ही चोरी केलेली आहे. त्यामध्ये सगळे आरोपीच्या आम्ही पास्ट क्रिमिनल बॅकग्राऊंड अनालिसिस करणार. जसं मी सांगितले 2 आरोपी त्याच्यामध्ये तडीपारचे होते, तो डेफिनेटली त्यांच्यावर पास्ट क्रिमिनल हिस्ट्री असेल आणि बाकी एक आरोपी ॲब्स्कॉन्डिंग आहे. तो सगळे लोकांचा तपास करून मकोका लावू शकते की नाही कायद्याप्रमाणे त्याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, माजलगाव, बीड.